हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. हा ब्लॉग किती वाजता सुरू होतोय तुम्हाला मी टाइम दाखवतो आणि मग तुम्ही रिॲक्ट करा. तेव्हा 4:05 हा ब्लॉग सुरू होतोय. कारण दिवसभर मस्त लोळत होतो मी, काहीच नाही केलं. रील स्क्रोल करत होतो, युट्यूब व्हिडिओज बघत होतो, पिक्चर बघत होतो, काहीच नाही केलं. कारण ब्लॉगिंग करायची आज बिलकुल पण इच्छा नव्हती. बट म्हटलं की उद्या सुट्टी होईल आणि आत्ताच आपण सुरू केले. आपला डे किती आहे माहिती आहे का? आज मी डे काउंट यार मी नेहमी विसरतोय. डे 26. वेलकम टू द डे 26 ऑफ डेली ब्लॉगिंग. सो 26 दिवशी सुट्टी नाही करायची आहे मला. सो म्हणून आता मी कॅमेरा उचललाय. आता बघू इथून पुढे मी काय करतो. आज तसं सकाळी आपला वर्कआउट तर नाहीच झालेला, आज पण मिस झालाय. सो बघू संध्याकाळी माझा विचार आहे की कोर वर्कआउट करायचा आहे आज जरा, म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग काइंड ऑफ कार्डिओ कोर वीर तसलं काय एकदम फॅन्सी वर्ड्स नाही यूज करते मी, मला जेवढं माहिती तेवढ्यांमध्ये. तर कोर वर्कआउट तर ते करायचा विचार आहे. सो बघू आता काय होतंय. कारण यांना थोडंसं डिमोटिवेट फील करतोय मी. कारण आपल्या जे व्हिडिओज आहेत त्यांना व्ह्यूज काही येत नाहीत. काही व्हिडिओजला येते बघा इथे 47, 86, 67, 200 असे व्ह्यूज आहेत. बट मी विचार करते की ठीक आहे बाई, मला आवडते म्हणून मी बनवते. ऑब्व्हियसली व्ह्यूज मला हवेत, व्ह्यूज कोणाला नको आहेत. व्ह्यूज आले तर चॅनल ग्रो होणार आपला. बट ठीक आहे, हळूहळू ग्रो होईल, लोकांना कळेल. तुम्ही शेअर करा, लाईक करा, कमेंट करा यार, म्हणजे एंगेजमेंट वाढेल आपल्या चॅनलवर. सो बघूयात आता पुढे काय करतो. मँगो डॉलीचा आवाज होतोय, त्यांना भेटायला जाऊ. जरा जास्तच ओरडतात हे लोक, काय माहिती काय. हे बघा आवाज आला त्यांना, झाले सुरू लगेच. काय रे काय आले तिथे झालेत लगेच. काय येऊ मी येऊ का जाऊ मग काय नाही बोलते. येऊ मी आलो थांब. अरे काय झालं? कोण नाही का तुमच्या बरोबर खेळायला? कोण नाही. त्यांना कोणतरी पाहिजे जे ऍटलिस्ट त्यांच्या संग बोलन, टाइमपास करून खेळेन. काय ते बघ तिकडे कणीस टाकलेले आहे, ते खाल्लं नाही तुम्ही लोकांनी अजून. ते खा ते बघ. बाहेर काढू का तुम्हाला? बाहेर काढू यांना. बाहेर काढायची रिस्क अजिबात मी तर नाही घेऊ शकत बाई. फक्त आणि फक्त दादा तोच घेऊ शकतो यांना बाहेर. या पिंजऱ्यातनं हा ठीक आहे सांगतोय. तुम्ही लोक काय करता ते उडून जाता तुम्ही लोक, म्हणून मग असं करायला लागतं. तुम्हाला खेळणं आणलेलं ना, काहीतरी खेळणं आणलेलं. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आणलं होतं त्यांना खेळायला. हे ऍक्च्युली कॅट वगैरे डॉग वगैरे त्यांना खेळण्याची गोष्ट आहे, पण ह्यांच्यासाठी पण चांगलं आहे. रबरचं आहे ना, ते हे चावू शकतं ते लोक आणि ह्याच्यात आवाज येतोय बघा. सो मस्त हल्लं की ते खेळत बसतात. बट आता नको, छोट्या पिंजऱ्यामध्ये घेतल्यावर टाकू आपण. मी आलो ना इकडे तर लगेच चालू झाल्या. हां काय बोला. तुम्हाला बोलता येत नाही म्हणून तुम्ही ओरडता. अशी कांठळी बसते ना, असं ओरडतंय तर. हात पकड. द मला नाही चावत मिंगो. म्हणजे हाताला असं केलं ना मजा येते. चला बाय करा. बाय करा माझ्या पब्लिकला. बाय कर ना. टाकल्या बाय चाललो मी. बाय चाललो. तुम्हाला दाखवतो मी पप्पांनी काय. यांच्या पिंजऱ्यामध्ये बघा हे सगळे पायऱ्या, हे स्पायरल तिकडचं, हे त्यांना बसायला मस्त केलंय. पण हे लोक बसतच नाही त्याच्यावरती, फक्त आंघोळ करायला त्याच्यात जातात तिथं बास. आणि खायला ते त्याच्यामध्ये. तेव्हा तिथं कणीस ठेवले ना, हे दिसतंय ना हे. आणि हे बघा पायऱ्या पहिले ना जेव्हा हे फंक्शनल होतं सगळं, म्हणजे प्रॉपर तोडलेलं नव्हतं, या लोकांनी तोडले ते पायऱ्याचे पावके वगैरे आहेत ना. हे बघा इथं आतमध्ये दिसत असून तुम्हाला. गप्पा लगेच आला. जा ते सगळं पहिले ना मस्त खालून बिलून असे वरती चढायचे वगैरे. बट आता हौशी झाले. आता मस्त तिकडं फक्त आतमध्ये जाऊन बसतात. आणि कोण आलं की मग हे असं चिव करत बसतात. चला बाय बोला. बाय चालू मी. टाटा.
आज नाही आवाज आला, आज थोडा वेळ जास्त होतं ना मी त्यांच्याबरोबर, म्हणून आज आवाज नाही आलेला. फायनली जे काम मी तुम्हाला 4-5 दिवस झाले बोलतोय ते आत्ता करायला मी आलोय. आता ह्याच्यावरती मस्त झाडू मारू आणि हे साफ करून घेऊ आणि त्यानंतर मग कंटिन्यू आपलं ते झाडू मारायचं. दर संध्याकाळी 1-2 दिवस सोडून ते कंटिन्यू करू. झाडू आणलेलं आहे, करूयात आता काम. तर झाडू मारून झालेलं आहे आपलं. मागे तुम्हाला दिसत असणं एकदम क्लीन नाही दिसणार, कारण ते पुसून घ्यायला लागेल प्रॉपर, तेव्हा कुठे जरा ते क्लीन दिसेल. बट ते करूच कधी ना कधी, ते करावंच लागणार. आता मी काय नाही करत आहे, कारण उन्हाळा आहे तर धूळ तर बसणारच आहे, सो त्यामुळे इतकं लक्ष देत नाही मी त्याच्याकडे. बाय द वे इकडे ना वरती आपल्याला लाईट्स लावायचे आहेत. म्हणजे माझा विचार चालला आहे की वरती तिकडच्या साईडला आहे ना, मध्ये सेंटरला एक असा पाईप उभा करून त्याला वरती लाईट लावायची, म्हणजे त्याचा अख्खा उजेड पडेल ह्या एरियामध्ये. आता आपण ह्या अशा 4 लाईट्स तर लावल्यात 4 कॉर्नरला, पण त्यांचा एवढा उजेड असा काय पडत नाही खास. ॲम्बियन्स टाईप ठीक आहे, बट जर बसायचं म्हटलं, काय करायचं म्हटलं ना वरती, तर ते नाही होऊ शकत त्या लाईटमध्ये पॉसिबल. सो लाईट लावायचा विचार आहे. आणि काहीतरी सिटिंग अरेंजमेंट करायची आहे, म्हणजे नॉर्मल चेअर किंवा काहीतरी वेगळं असं नाही का बसण्यासाठी, तर 2-4 जण बसू शकतील असं काहीतरी करायचं. सो बघू आता. वरनं व्ह्यू बघा काय मस्त भेटतं इकडं. असा सकाळी सकाळी तिकडं सनराईज, इकडे मागं सनसेट. आता सनसेट होतोय बघा हळूहळू. या मागचा डोंगर ना, याच्यावर पण आपण ट्रेकिंग करू. म्हणजे मी कॉल केलेली आहे, बट आता ब्लॉगमध्ये आपण एखाद्या संध्याकाळी वगैरे जाऊ, मस्तपैकी चाय भी बनाएंगे और फिर आपको कंटेंट देखने मिलेगा. बाय द वे टाइम चेक गाईज, इट्स 5:27, 5:30 वाजलेत ऑलमोस्ट. सनसेट व्हायला आलाय आणि आता आम्ही सगळे म्हणजे आपली फॅमिली जाणार आहोत खंडाळ्याला. जिकडे आपण गौरंगला भेटलो ना, तिकडेच मामाकडे चाललोय. तर मंडळी आत्ता वाजले 10, जेवण वगैरे करून मस्तपैकी आलोय मी वरती. आज लास्टची जी क्लिप होती त्यानंतर आम्ही गेलो खंडाळ्याला. दर्श आणि धृती आले होते, तर त्यांना भेटायला गेलो. कधी ना कधी मी त्यांना ब्लॉगमध्ये नक्की घेईन, सो ते तुम्हाला कळेल कोण आहेत ते. आणि त्यानंतर मग आम्ही हंबरवाडी गणपती बाप्पाला पण गेलो होतो, कारण आज आपल्या गाडीचा बड्डे होता. सो तिकडे पण जाऊन आलो, मस्त दर्शन वगैरे केलं, घरी आलो, जेवलो आणि आत्ता वरती आलो. काही शूट नाही केलं मी, कारण आज काय माहीत नाही, वाईब ठीक नाही वाटत मला. सो एनिवेज हा व्लॉगमध्ये काय तुम्हाला दिसले काय माहीत नाही. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, नसेल आवडलं तर डिसलाईक करा, काय पण करा, कमेंट तुम्हाला तुमची इच्छा. तर भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या नीट प्रॉपर व्लॉग येईल. सो स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ मित्र, बाय बाय.